चमचमीत आणि चटपटीत मसालेदार अशी आलू कतली आज मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्यामध्ये एक छोटा सिक्रेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्या सिक्रेटने ही रेसिपीची चव एकदम दुप्पट होणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कच्चे बटाटे असे 4 घेतलेले आहेत, मस्तपैकी असे सोलून. आपण आता हे बटाटे सुरीच्या साहाय्याने कट करणार आहोत. तुमच्याकडे जर बटाट्याचा स्लाइड्स करायचा असेल मशीन, त्याच्याने पण तुम्ही स्लाइड्स करू शकता. बघू शकता असं करून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही. असे काप करून घ्यायचे आहेत बटाट्याची. बघू शकता मी अशी काप करून घेतलेली आहेत. जसे आपण भजीला करतो तसे, पण भजीला पातळ करतो. आपण आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे व 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचे आहेत बटाटे. हे बटाट्यातील स्टार्च गेला पाहिजे निघून. बघू शकता आपण आता याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे व असं हाताच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता मस्तपैकी कतली बनवणार आहोत. इकडे मी मस्तपैकी अशी कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपण आता राईचं तेल घालायचं आहे 2 चमचे. तुमच्याकडे राईचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल पण वापरला, शेंगदाणा तेल तरी चालेल. त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं तडतडू द्या. त्यानंतर चिमूटभर हिंग घालायची आहे. त्यानंतर आपण जे बटाट्याची काप करून घेतली होती, बघू शकता तुम्ही, ती घालायची आहेत. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. अशी घालून घ्यायची आहेत त्याच्यामध्ये व 2 ते 3 मिनिटं चांगली परतवून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती. बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता हे झाकण लावून 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत वाफेवरती. 5 ते 6 मिनिटं आपली झालेली आहेत. आपण आता झाकण उघडून बघूया. बटाटा इकडे 75% आपला शिजलेला आहे. आपण आता याच्यामध्ये बेसिक मसाले आहेत ते घालणार आहोत. अर्धा चमचा याच्यामध्ये हळद आहे ती घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर आहे ती घालणार आहोत. अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा धणे पावडर घालणार आहोत. इकडे मी सगळं अर्धा चमचाच घेतलेला आहे. अर्धा चमचा आपण याच्यामध्ये लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे व आपण आता हे मीडियम फ्लेमवरती परतवून घेणार आहोत. असं चमच्याच्या साहाय्याने परतवून घ्यायचं आहे. बटाटे थोडे असे माझे कढईला चिकटत होते म्हणून मी फ्राय पॅनमध्ये हे काढून घेतलेलं आहे. आपण आता झाकण लावून 2 ते 3 मिनिटं परत हे वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आपली 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आपण आता झाकण उघडून बघायचं आहे व थोडं 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि एक सिक्रेट पदार्थ आहे तो घालायचा आहे. त्याने चव एकदम भारी लागते. आपण आता चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. त्यानंतर जो सिक्रेट पदार्थ आहे तो घालणार आहोत. मस्तपैकी अशी चिली फ्लेक्स आहे ती घालायची आहे. हाच तो सिक्रेट पदार्थ आहे. त्याने आलू कतलीची चव आहे ती एकदम भारी लागते व परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं परत. आपलं परतवून बघू शकता तुम्ही झालेलं आहे. आपण आता हे परत 2 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आपली 2 मिनिटं बघू शकता तुम्ही झालेली आहेत आणि मस्तपैकी आपली आलू कतली तयार झालेली आहे. आपण आता याच्यावर थोडीशी हिरवी मिरची आहे ती घालणार आहोत व परतवून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपली आलू कतली तयार झालेली आहे. तुम्ही ही भाताबरोबर पण खाऊ शकता आणि चपातीबरोबर पण. आणि माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.